2 लाखापेक्षा जास्त थकबाकी आहे, साधारणतः एखाद्याचं 2,50,000 रुपये असेल, तर वरचे 50,000 रुपये भरले तर त्याला 2 लाख रुपये हे या वर्षीच्या कर्जमाफीत या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ते शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी घेतलेले आहेत. आणि 2019च्या कर्जमाफीमध्ये जर एखाद्याला 10,000 20,000 त्याची रक्कम 2 लाखाच्या वरची असेल तर त्याला कर्जमाफीमध्ये भाग घेता येत नव्हता, त्याला कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे ते 2019ला पण ते वंचित आहेत आणि आजही ते वंचित 2019मुळे राहत आहेत. तर त्या शेतकऱ्यांना त्या बाबतीमध्ये काय करता येईल त्यांचा कसा, कारण आचारसंहिता असल्यामुळे मला काही गोष्टी क्लिअर बोलता येणार नाहीत. या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे निर्णय घेतील. आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात व्हिडिओच्या माध्यमातून. महागाई गगनाला, सरकार राजकारणामध्ये मग्न, दैनंदिन वस्तू इंधनाचे दर कडाडले, घाऊक महागाई 43 महिन्यांच्या उच्चांकावर. पश्चिम आशियातील युद्ध संपण्यासाठी अमेरिका इराणमध्ये सहमती झाल्यानंतर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतलाय. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये परिस्थिती सुधारत असल्यामुळे केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि इतर इंधनांवर केलेली दरवाढ त्वरित मागे घ्यावी अशी मागणी काँग्रेसने केली. एसटीची 10% हंगामी भाडेवाढ आणखी महिनाभर कायम राहणार. 15 जुलैपर्यंत वाढीव दरानेच प्रवास करावा लागणार. इंधनाच्या वाढत्या किमती आणि कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये झालेली वाढ यामुळे महामंडळाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आणि या पार्श्वभूमीवर भाडेवाढ कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महामंडळाने दिली. बाजारातून सुट्टे खाद्यतेल झाले अचानक गायब, व्यापाऱ्यांनी विक्री थांबवल्याची चर्चा. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी अन्न सुरक्षा आणि ग्राहक संरक्षणाच्या नियमांची कठोर अंमलबजावणी सुरू केल्यानंतर सुट्ट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर परिणाम झाल्याचं चित्र दिसून येतंय. सुट्टे तेल खरेदीसाठी किराणा दुकानांमध्ये जाणाऱ्या ग्राहकांना आता सुट्टे तेल विक्री बंद झाली असून पॅकबंद तेलच उपलब्ध आहे असं उत्तर मिळतंय. सोलापूर जिल्ह्यामध्ये शुगर लॉबीचा बळीराजाला फटका, 10 कारखान्यांकडे थकली 246 कोटींची एफआरपी. गाळप हंगाम संपू 4 महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी गोकुळ शुगरसह 10 साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपी दिलेली नाही. साखर आयुक्तालयाच्या नोंदीनुसार जिल्ह्यातील या कारखान्यांकडे कोट्यवधींची थकबाकी आहे. यापूर्वीही वारंवार सूचना देऊन देखील साखर कारखान्यांकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे प्रशासनाने आता कठोर भूमिका घेत एफआरपी नुसार कारखान्यावर जप्ती आणि कारवाईची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेली आहे. उद्धव सेनेमध्ये आता खासदारांचा उठाव, 9 पैकी 7 खासदार स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या तयारीमध्ये. ऑपरेशन टायगर आता केवळ कागदावर राहिलेले नसून ते पूर्णपणे यशस्वी झाले आहे. 7 खासदारांबरोबरच 16 आमदार देखील बाहेर पडतील असा खळबळजनक दावा शिंदेच्या शिवसेनेचे आमदार कृपाल तुप्पाने यांनी केली. 5 महिन्यानंतर भीमाशंकर मंदिर खुले, ऑनलाईन नोंदणी नसल्यामुळे शेकडो भाविक दर्शनाविना माघारी. आता भीमाशंकर मंदिरात भाविकांना दर्शनासाठी व्यवस्थापन समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन बुकिंग करावी लागेल. ज्या भाविकांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे त्यांनी दर्शनासाठी येताना आपलं वैध सरकारी ओळखपत्र म्हणजेच आधार कार्ड किंवा पॅन कार्ड सोबत आणणं बंधनकारक असणार आहे. अमेरिका इराण युद्ध संपलं, 14 कलमी शांतता करारावर शुक्रवारी शिक्कामोर्तब. होर्मुझ खुले होणार, तेल दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण. जून आणि जुलैमध्ये विवाहाचे फक्त 12 शुभमुहूर्त, अधिक मास संपताच विवाह सोहळ्यांची सुरुवात होणार. वैदिक पंचांगानुसार 25 जुलैपासून चतुर्मास सुरू होत असल्यामुळे त्या दिवसापासून विवाहासारखे शुभ कार्य निषिद्ध मानले जात आहेत. विवाह सोहळ्यांसहित इतर शुभ समारंभ पार पाडले जात नाहीत अशी लोकांची धारणा आहे. राज्यातील 16 धरणे कोरडी, उरले पिण्यापुरते पाणी. राज्याची साठवण क्षमता 1715 टीएमसी. सध्याचा साठा अवघा 353 टीएमसी. पिण्यासाठी लागतंय 270 टीएमसी पाणी. शक्तीपीठ महामार्गाची अंतिम अधिसूचना. नागपूर गोव्या दरम्यान 298 गावांमध्ये लवकरच भूमापन. यामध्ये यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. नव्या नियमांमुळे सौरवरील उद्योग संकटामध्ये. सोलर सेलच्या तुटवड्यामुळे प्रकल्प महागले, अनेक कामे रखडली. महागड्या बियाण्यांना आता रामराम, घरचे सोयाबीन बियाणे ठरणार फायदेशीर, कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला. सोयाबीन हे स्वपराग सिंचित पीक असल्यामुळे दरवर्षी बियाणे बदलण्याची आवश्यकता नसते. एकदा खरेदी केलेल्या प्रमाणित बियाण्यांपासून तयार केलेले घरचे बियाणे पुढील 2 ते 3 वर्ष सुरक्षितपणे पेरणीसाठी वापरता येतं अशी कृषी विभागाने स्पष्ट करण्यात आले. शेतकऱ्यांनी घरचे बियाणे वापरण्यापूर्वी त्याची उगवण क्षमता तपासणं आवश्यक असणार आहे. यासाठी पोत्यातील पद्धत किंवा पाण्यातील पद्धत या 2 सोप्या चाचण्या सुचवण्यात आलेल्या आहेत. राज्यामध्ये 42% आयुष्यमान कार्ड निर्मिती, 4.5 कोटीसह ब्रँडेड कार्ड. उर्वरित नोंदणी पूर्ण करण्याचे निर्देश.
मान्सून लवकरच राज्यात सक्रिय होण्याची शक्यता. आंध्र प्रदेश व्यापला, तिथूनच महाराष्ट्राला ताकद मिळणार, हवामान खात्याचा अंदाज. 2 दिवसात विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. मान्सूनची सीमा बारामती, सोलापूर, हैदराबाद येथून जात आहे आणि यामुळे 18 ते 20 जून दरम्यान राज्यासह संपूर्ण देशात चांगल्या पावसाला सुरुवात होऊ शकते, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. 40 रुपये खरेदीच्या सोयाबीनची 150ने विक्री. कंपन्यांचा फंडा. बियाण्यांसाठी प्रक्रियेपश्चात दर झाले दाम दुप्पट. घरगुती बियाणे उपयुक्त. खरीप हंगामात व्यापाऱ्यांसह कंपन्यांद्वारा शेतकऱ्यांचे सोयाबीन 4,000 रुपये क्विंटल या दराने खरेदी करण्यात येत आहे आणि व त्यावर प्रोसेस करून बियाण्यांच्या नावे 150 रुपये किलोने विक्रीचा फंडा कंपन्यांद्वारे चालू आहे. ई पीक पाहणीतून शेतकऱ्यांची मुक्तता. 6 एकच नोंदी करणार. राज्यात 2022 पासून मोबाईल ॲपद्वारे ई पीक पाहणीची अंमलबजावणी करण्यात आली होती. मात्र अनेक शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड फोन नसणे, ग्रामीण भागातील शेतांमध्ये इंटरनेट सुविधा अपुरी असणे, तसेच पिकांचे फोटो अपलोड करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी यामुळे अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. काही वर्षांमध्ये ई पीक पाहणी प्रक्रियेमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन भूमी अभिलेख विभागाने पीक पाहणीची जबाबदारी नियुक्त सहाय्यकांमार्फत पार पाडण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या MSDCS या मोबाईल ॲपच्या माध्यमातून राज्यभर ही मोहीम 15 जुलैपासून सुरू होणार आहे. कच्च्या तेलाच्या दरात 5% घसरण. भारतात पेट्रोल डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता. अमेरिका इराण शांतता कराराच्या सकारात्मक चर्चेचा परिणाम. शेअर बाजारात उसळी. 3 महिन्यांपासून अधिक काळ महागाईने कंबरडे मोडलेल्या सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार. पावसाचे ढग फिरले. महाराष्ट्रासह देशभरात पावसाला ब्रेक. तब्बल 64% सूट. पावसाच्या प्रतीक्षेमध्ये शेतकरी खरीप पेरण्या खोळंबल्या. धान्य वाटपाची मुदत संपली. पुन्हा मुदतवाढीची शक्यता. तांत्रिक अडचणीमुळे हजारो लाभार्थी वंचित. शासनाने मे महिन्याच्या धान्य वाटपासाठी 15 जूनपर्यंतची मुदतवाढ दिली होती. मात्र याच कालावधीमध्ये जूनचे देखील वाटप पूर्ण करण्याची जबाबदारी दुकानदारांवर टाकण्यात आली होती. दरम्यान धान्य वाटपाच्या मुदतीच्या शेवटच्या दिवशी दुपारनंतर ई-पॉस प्रणालीमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे दुकानदारांना धान्य वाटप करता आलेलं नाही. शेतकऱ्यांना मोफत बियाणे मिळणार, पण मातीचा नमुना द्यावा लागणार. ऑनलाईन नोंदणी करावीच लागणार. माती परीक्षण अहवाल सक्तीचा. जारचेही पाणी मिळतं अशुद्ध. प्रशासकीय दुर्लक्षामुळे पाण्याचा प्रश्न ऐरणीवर. कारवाईबाबत प्रश्नचिन्ह. नियमानुसार पिण्याचे पाणी शुद्धीकरण प्रक्रियेनंतर अधिकृत सील लावूनच ग्राहकांपर्यंत पोहोचवणं बंधनकारक आहे. मात्र अनेक ठिकाणी सील नसलेले जार सर्रास विकले जात आहेत. काही ठिकाणी विक्रेते मोठ्या टाक्यांमधून थेट जारमध्ये पाणी भरून विक्री करत असल्यामुळे त्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. हरित धाराशिवसाठी तयारी जोरात. 60 प्रजातींची 35 लाख रोपे तयार. 19 रोपवाटिकेमध्ये कडुलिंब, चिंच, पिंप आणि वड वृक्ष प्रजातींची निर्मिती. आरोग्य सेवांच्या उद्घाटनावरून नवी मुंबईमध्ये महायुतीमध्ये कलगीतुरा. निमंत्रण पत्रिकेमध्ये उपमुख्यमंत्री शिंदे यांचं नाव नाही. शिंदे सेनेचे आंदोलन मंदा. म्हात्रेंचा मात्र बहिष्कार. मंत्री महाजनांच्या आश्वासनानंतर रोहित पवारांचं आंदोलन स्थगित. शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरू केलेले अन्न त्याग आंदोलन अखेर 3ऱ्या दिवशी रविवारी उशिरापर्यंत स्थगित झालं. 94% भरलेल्या कुकडी धरणाची आज दयनीय अवस्था. अवघा 5% पाणीसाठा शिल्लक. शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा. कुकडी प्रकल्पातील धरणांमध्ये 94% पाणीसाठ्यानंतर देखील केवळ 5% पाणी उरलंय. नियोजनातील ढिसाळपणा. डावा कालवा सुरू केल्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचं संकट. शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा. पावसाची प्रतीक्षा असताना धरणातील पाणी पुरवठा बंद. सरकारचा शेतकऱ्यांच्या वर्मावर घाव घालणारा निर्णय. राज्यामध्ये काही भागात शेतकऱ्यांनी पिकांची पेरणी सुरू केली. यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पावसाची शाश्वती नाही, तर दुसरीकडे धरणातील पाणी पुरवठ्यावर घातलेल्या मर्यादा यामुळे शेतकरी मात्र दुहेरी अडचणीत सापडल्याचं पाहायला मिळत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.